जरा सुद्धा भाजणी न तयार करता एकदम कुरकुरीत, क्रिस्पी आणि झटपट तयार होणारी आपल्याला चकली तयार करायची आहे। विशेष म्हणजे घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये आपली ही चकली तयार होते। अजिबात तेलकट न होणारी, संपेपर्यंत कुरकुरीत आणि क्रिस्पी राहणारी ही चकली आपली तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। चकली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी रोस्टेड फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घेतलेलं आहे। 1 कप पेक्षा थोडंसं कमी, पाऊण कप या ठिकाणी आपण डाळवं घेतलेलं आहे। डाळव्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी बेसन पिठाचा देखील वापर करू शकता। बेसन पीठ जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा कप बेसन पीठ घेऊ शकता। आता या ठिकाणी हे डाळवं जे आहे ते आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे डाळवं बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मिक्सरला हे डाळवं फिरून घेतलेलं आहे। एकदम छान आपण हे बारीक तयार करून घेतलेलं आहे। तरी देखील आपल्याला हे डाळव्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे। यामध्ये डाळव्याचे काही कण राहू शकतात, त्यासाठी आपल्याला हे डाळवं चाळून घ्यायचं आहे। चाळणीने आपण हे डाळव्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे। यावरती भरपूर असे डाळव्याचे कण राहिलेले आहेत। ते जर आपल्या पिठामध्ये राहिले असते तर चकली करताना तुटली असती। त्यासाठी आपण हे डाळव्याचे पीठ चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 3 कप तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। जे नॉर्मल आपण घरामध्ये भाकरी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ वापरतो तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे। तर 3 कप मी या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे काळे तीळ टाकायचे आहेत। काळ्या तिळाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी पांढऱ्या तिळाचा देखील वापर करू शकता। अर्धा चमचा मी या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत। पाव चमचा आपल्याला यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आहे। 2 पिंच आपण या ठिकाणी हिंग टाकलेला आहे। हिंगामुळे आपल्या चकलीला खूप मस्त अशी चव येते। अर्धा चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकून घेतलेला आहे। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर 4 मोठे चमचे आपण यामध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं तेल टाकून घेतलेलं आहे। तेलाचं मोहन टाकल्यानंतर आपल्याला सुरुवातीला चमच्याने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हाताने याला छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजेच तेलाचं जे मोहन आहे ते पिठाच्या प्रत्येक कणाला व्यवस्थित असं लागलं जाईल। एखाद मिनिटभर मी हे पीठ छान हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। तेलाचं जे मोहन आहे ते आपल्या पिठाला व्यवस्थित असं आपण लावून घेतलेलं आहे। 1 कप आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं आहे। एकदाच पाणी न टाकता थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि चमच्याने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी 1 कप गरम पाणी यामध्ये टाकून पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला वरच्या बाजूने असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजेच पीठ व्यवस्थित असं वाफल्या जाईल। आता यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि 15 मिनिट मी हे पीठ वाफण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे। 15 मिनिटांनंतर आपले जे पीठ आहे ते छान वाफलेलं आहे, कारण आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे। आता हे पीठ आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। जसं लागेल तसंच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे, एकदाच पाणी टाकायचं नाहीये। तर मी अर्धा कप या ठिकाणी कोमट पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकत मी हे पीठ मळून घेणार आहे। पीठ जर खूपच जास्त पातळ केलं तर आपली चकली तेलकट होऊ शकते। पीठ जर खूपच घट्ट झालं तर चकली आपली खुसखुशीत तयार होणार नाही। त्यासाठी आपल्याला हे पीठ एकदम पातळ देखील करायचं नाही आणि एकदम घट्ट देखील ठेवायचं नाही। अर्धा कप कोमट पाणी टाकून मी अशा पद्धतीने या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। एकदम पातळ नाहीये किंवा एकदम जास्त घट्ट देखील नाही। आता आपल्याला याच्या लगेचच चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने चकलीची जी प्लेट असते ती प्लेट आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण ही प्लेट चकलीच्या साच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात पोकळ जागा ठेवायची नाहीये, दाबून आपल्याला हे पीठ यामध्ये भरून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला व्यवस्थित असं दाबूनच भरायचं आहे। यामध्ये जर पोकळ जागा असेल तर चकली करताना तुटू शकते। पीठ आपल्याला व्यवस्थित दाबून चकलीची ही मशीन बंद करून घ्यायची आणि आता आपल्याला याच्या चकल्या तयार करून घ्यायचे। अजिबात आपले हे पीठ चकली करताना तुटत नाहीये, एकदम छान परफेक्ट असं आपलं हे पीठ शिजलेलं आहे। एक 5 ते 6 चकल्या आपण तयार करून घेऊया, त्यानंतर आपल्याला या चकल्या लगेचच तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही सर्व चकल्या एकदाच करून नंतर देखील तळू शकता। एका ताटामध्ये मी या ठिकाणी या चकल्या तयार करून घेत आहे। तेलामध्ये टाकताना तुटत असतील किंवा तुटण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी या चकल्या प्लेटवरती देखील करू शकता, म्हणजेच तुम्हाला तेलामध्ये ही चकली सोडण्यासाठी सोपं जाईल। 5 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला लगेचच या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। कमी गॅसवरती तेल आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायचे, त्यानंतरच चकल्या तेलामध्ये सोडून घ्यायचे। झाऱ्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ही चकली घ्यायची आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे। त्यामुळे चकली तुटण्याची भीती नाही किंवा तेल आपल्या हातावरती उडण्याची देखील भीती नाही। कढईमध्ये बसतील तेवढ्याच चकल्या आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या। सुरुवातीला 1 ते 2 मिनिट आपल्याला ही चकली हाय फ्लेमवरती तळायची, त्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवरती ही चकली तळून घ्यायची आहे। सुरुवातीला हाय फ्लेमवरती चकली तळल्यामुळे आपली जी चकली आहे ती एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी तयार होते। आता मध्यम गॅसवरती आपण ह्या चकल्या मस्त रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली ही चकली तळलेली आहे। रंग देखील एकदम छान आलेला आहे। यामध्ये मी हळद अजिबात टाकलेली नाही। हळद टाकल्यामुळे चकलीचा रंग थोडासा काळवट येतो,
त्यामुळे मी यामध्ये हळदीचा वापर न करताच ही चकली तयार करून घेतलेली आहे। मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण ही चकली तळून घेतलेली आहे। रंग देखील एकदम सुरेख आलेला आहे। अजिबात तेलकट देखील आपली चकली झालेली नाही। बिना भाजणीची एकदम छान अशी आपली ही चकली तयार झालेली आहे। आता आपल्याला ही चकली झाऱ्यावरती काढून घ्यायची आहे। यामध्ये काही एक्स्ट्रा तेल आलं असेल ते निथळून घ्यायचं आहे आणि आपल्याला या चकल्या एका चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत। बाकीच्या राहिलेल्या ज्या चकल्या आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे। सर्व चकल्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत। बघू शकता एकदम मस्त असा रंग आलेला आहे। एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत। अजिबात तेलकट झालेल्या नाहीये। एक चकली मी तुम्हाला या ठिकाणी तोडून देखील दाखवत आहे। बघू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आहे। संपेपर्यंत देखील अजिबात मऊ पडणार नाही। चवीला देखील एकदम छान झालेली आहे। आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम खुसखुशीत आणि जाळीदार असे अनारसे। अनारशाला आपले एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे। एकदम जाळीदार आणि खुसखुशीत असे आपले हे अनारसे तयार झालेले आहेत। गौरी गणपतीसाठी आपण बरेचसे फराळाचे पदार्थ तयार करत असतो, त्यामधील अनारसा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। या अगोदर देखील आपण गूळ घालून अनारसे कसे तयार करायचे ते बघितलेले आहे। ओल्या नारळाचा वापर करून अनारसे कसे तयार करायचे ते देखील बघितलेले आहे। तर आजचे अनारसे तयार करण्यासाठी आपल्याला तर गूळ न वापरता साखर वापरायची आहे। बरेच जण गुळाच्या ऐवजी साखर वापरूनच अनारसे तयार करतात। अनारसा तेलामध्ये विरघळू नये यासाठी काय उपाय करायचा ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे। अनारसे तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी कुठलाही खास तांदूळ घेतलेला नाहीये। तर मी या ठिकाणी 1 कप रोजच्या वापरामधील तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता। तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला चोळून हा तांदूळ एकदम छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। कारण आपल्याला पहिल्याच दिवशी तांदूळ छान चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 3 दिवस यामधील फक्त पाणी बदलायचं आहे। 2 ते 3 पाण्याने आपण तांदूळ छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला तांदूळ पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। तांदूळ छान पाण्यामध्ये व्यवस्थित असे बुडलेले आहेत। 1 दिवस आपल्याला हा तांदूळ छान असा भिजू द्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला यामधील पाणी बदलून घ्यायचं आहे। फक्त तांदळामधील जे पाणी आहे ते आपल्याला बदलून दुसरं टाकून घ्यायचं आहे। तांदळामधील पाणी बदलल्यामुळे तांदळाला आंबट वास येत नाही किंवा आपले जे अनारसे आहेत त्याला जास्त आंबट चव येत नाही। त्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवस तांदळामधील जे पाणी आहे ते बदलून दुसरं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तिसऱ्या दिवशी देखील मी तांदळामधील पाणी बदलून घेतलेलं आहे। चौथ्या दिवशी आपल्याला 2 पाण्याने तांदूळ छान स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत। एका चाळणीवरती आपल्याला हे तांदूळ पाणी निथळून जाण्यासाठी ठेवायचे आहेत। पाणी पूर्णपणे निथळून गेल्यानंतर आपल्याला एका कपड्यावरती या तांदळाला पसरून घ्यायचं आहे। उन्हाला न सुकवता आपल्याला हे तांदूळ पंख्याखाली सुकवून घ्यायचे आहेत। जास्त देखील आपल्याला हे तांदूळ सुकवायचे नाहीयेत। यामधील जे ओलावा आहे ते आपल्याला टिकून ठेवायचं आहे। या तांदळाचं जे पाणी ते आपल्या हाताला अजिबात लागत नाही। तांदूळ छान सुकलेला आहे। तर मिक्सरला आपल्याला हे तांदूळ दळून घ्यायचे आहेत। जेवढं शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला हे तांदळाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या जारमध्ये मी सर्व तांदूळ टाकून घेतलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे तांदळाचं पीठ एकदम छान बारीक असं दळून घेतलेलं आहे। तरी देखील आपल्याला हे तांदळाचं पीठ एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी मैदा चाळायची जी चाळणी असते त्या चाळणीने हे पीठ चाळून घेत आहे। पीठ आता आपण सर्व चाळून घेतलेले आहे। या ठिकाणी मी पाऊण कप साखर घेतलेली आहे। 1 कप पेक्षा थोडीशी कमी आपण या ठिकाणी साखर घेतलेली आहे। साखरेच्या ऐवजी तुम्हाला जर गूळ घालून अनारसे तयार करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी गूळ देखील सेम याच प्रमाणात घेऊ शकता। तर 1 कप तांदळासाठी तुम्हाला या ठिकाणी पाऊण कप बारीक चिरून घेतलेला गूळ वापरायचा आहे। बारीक करून घेतलेली जी साखर आहे ती आपल्याला तांदळाच्या पिठावरती टाकून घ्यायची आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला सुरुवातीला ही साखर पाणी किंवा दूध न टाकता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। हाताने चोळून आपल्याला तांदळाचं पीठ आणि साखर एकत्रित करून घ्यायचे आहे। पीठ थोडंसं कोरडं आहे त्यामुळे मी यामध्ये 2 मोठे चमचे आपण यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला दूध टाकल्यानंतर हे मिश्रण परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दुधामुळे आपली साखर पूर्णपणे विरघळल्या जाते आणि मिश्रण लगेच ओलं होतं। सुरुवातीला तुम्ही 1च चमचा दूध यामध्ये घाला आणि पीठ मिक्स करून घ्या, कारण तांदूळ कुठला आहे त्यावर देखील दुधाचं प्रमाण अवलंबून आहे। तर या ठिकाणी तुम्हाला 1 चमचा कमी किंवा 1 चमचा जास्त देखील दूध लागू शकतं। सुरुवातीला 1 चमचा दूध टाकून हे पीठ मिक्स करून घ्या। गरज वाटल्यास आणखी तुम्ही यामध्ये दूध घालू शकता। आता मी 2 चमचे दूध यामध्ये घालून घेतलेले आहे। पीठ आपण छान असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। पिठामध्ये आता बऱ्यापैकी ओलावा आलेला आहे। आता या मिश्रणाला परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। त्यामुळे साखर आणि तांदळाचं पीठ छान एकजीव होईल। मिक्सरच्या जारमध्ये आपण तांदळाचं हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि प्लस मोडवरती आपल्याला 1 मिनिट भर याला फिरून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। तर पिठामध्ये आता बऱ्यापैकी ओलावा आहे, याचा गोळा तयार होत आहे। आता या पिठाचे आपल्याला 4 ते 5 गोळे तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या आकाराचे याचे 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत। हे पीठ मुरण्यासाठी आपल्याला एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या भरणीमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता। तर मी या ठिकाणी एक प्लास्टिकची भरणी घेतलेली आहे, त्यामध्ये मी हे पिठाचे गोळे 3 ते 4 दिवस मुरण्यासाठी ठेवणार आहे।
तर प्लास्टिकच्या भरणीमध्ये आपण हे पीठ ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी चेक करायचं आहे की आपल्या पिठामध्ये बऱ्यापैकी ओलावा आहे की नाही. पीठ जर खूपच जास्त कोरडं असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये दूध टाकून परत हे पीठ मळून घ्या आणि याचे गोळे तयार करून घ्या. पिठामध्ये जर ओलावा नसेल, पीठ आपलं खूपच कोरडं असेल तर या पिठाला 3 दिवसामध्ये बुरशी येऊ शकते. पिठामध्ये जर पुरेसा ओलावा असेल तर पिठाला 8 ते 10 दिवस देखील अजिबात काहीच होत नाही. जेवढं जास्त आपलं हे पीठ मुरतं तेवढे आपले अनारसे छान खुसखुशीत आणि जाळीदार तयार होतील. 4 ते 5 दिवस आपण हे पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं. साखर पूर्णपणे विरघळून या पिठाचे जे आपण गोळे तयार करून घेतले होते ते पूर्णपणे विरघळलेले आहेत. हे पीठ जे आहे ते पूर्णपणे एका जागी जमा झालेलं आहे. पिठामध्ये भरपूर असा ओलावा आहे, पण पीठ अजिबात हाताला चिटकत नाही. आता हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला या पिठाला छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ मी परत एकदा छान असं मळून घेतलेलं आहे. पिठामध्ये बऱ्यापैकी ओलावा आहे, पण अगदी जास्त पातळ देखील नाहीये. आता आपल्याला खसखसवरती हे अनारसे थापून घ्यायचे आहेत. पेढ्याच्या आकारा एवढा आपण एक छोटासा गोळा घेतलेला आहे. जास्त पातळ किंवा जास्त जाड न ठेवता मध्यम जाडीचा आपल्याला हा अनारसा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिला अनारसा तयार करून घेतलेला आहे. तेलामध्ये सोडताना आपल्याला 3 बोटावरती हा अनारसा पकडायचा आहे आणि खसखसची जी बाजू आहे तेलामध्ये वरच्या बाजूला आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा अनारसा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. आता दुसरा देखील अनारसा आपण खसखसवरती थापून घेऊया. ताटामध्ये मी खसखस टाकून घेतलेली, त्यावरती आपल्याला हे पिठाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे. तर हाताच्या दोन्ही बोटांनी आपल्याला हे अनारसा अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे. तर मस्त असा आपला दुसरा देखील अनारसा या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे आपण. तर बाकीचे राहिलेले जे अनारसे आहेत ते सेम याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. खसखसवरती ताटामध्ये देखील तुम्हाला अनारसा करण्यासाठी अवघड वाटत असेल तर तुम्ही बटर पेपरवरती हा अनारसा थापून घेऊ शकता किंवा 2 प्लास्टिक सीड घेऊन तुम्ही त्यावरती देखील हा अनारसा लाटण्याने लाटून घेऊ शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे अनारसे तयार करून घेऊ शकता. आता आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत. तेल एकदम कमी गॅसवरती छान गरम करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत. अनारशाची खसखसची जी बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूला येऊ द्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला अनारसा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. अनारशाच्या वरच्या बाजूने आपल्याला चमच्यानेच तेल टाकून घ्यायचं आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी ठेवायची आहे, त्यामुळे आपल्या अनारशाला छान अशी जाळी पडते. तेल कमी तापलेलं पाहिजे. झाऱ्याने आपण अनारशाच्या वरच्या बाजूने तेल सोडून घेतलेलं आहे. मस्त आपला जाळीदार अनारसा तयार झालेला आहे. तर बघू शकता मस्त अशी आपल्या अनारशाला जाळी पडलेली आहे. लगेचच आपल्याला हा अनारसा काढून घ्यायचा आहे. अनारसा तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अनारसा लगेच तळला जातो. साखरेचे अनारसे असल्यामुळे याचा रंग थोडासा पांढरवट दिसतो, पण आपला अनारसा एकदम छान असा तळलेला आहे. तर दुसरा देखील अनारसा आपल्याला सेम याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे. ज्या वेळेला अनारसा तेलामध्ये विरघळतो त्यावेळेला गॅस लगेचच वाढवून घ्यायचा आहे. तेल एकदमच कमी तापलेलं असेल त्यावेळेला आपला हा अनारसा तेलामध्ये विरघळू शकतो. तर त्यावेळेला तुम्हाला गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी वाढवून घ्यायची आहे. त्यामुळे तेलामध्ये जो विरघळणारा अनारसा आहे तो अजिबात न विरघळता व्यवस्थित असा तळला जातो आणि झाऱ्याने आपल्याला त्याला व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे आपला जो अनारसा आहे तो तेलामध्ये अजिबात विरघळणार नाही. तर बघू शकता तुम्ही सगळ्या अनारशाला मस्त अशी जाळी पडलेली आहे. एकदम जाळीदार आणि खुसखुशीत असे आपले हे अनारसे तयार झालेले आहेत. रंग देखील एकदम मस्त असा आलेला आहे. घेवरला ज्या पद्धतीने जाळी तयार होते त्याच पद्धतीची आपल्या अनारशाला देखील जाळी तयार झालेली आहे. सर्व अनारसे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत. बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाहीत. रंग देखील एकदम छान आलेला आहे. खुसखुशीत झालेले आहेत. जाळी तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपल्या अनारशाला जाळी पडलेली आहे. अनारसा आपण या ठिकाणी तोडून देखील बघूयात. आपला जो अनारसा आहे तो खुसखुशीत झालेला आहे की नाही. अनारसा तोडल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की एकदम मस्त असा खुसखुशीत असा आपला हा अनारसा तयार झालेला आहे. अजिबात चिवट न होता एकदम खुसखुशीत असा आपला हा अनारसा तयार झालेला आहे. एकदम खुसखुशीत आणि खमंग सारण असलेली करंजी, एकदम खुसखुशीत अशी आपली ही करंजी तयार होते. तर करंजी तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फक्त मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा देखील आपल्याला सम प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. तर मी या ठिकाणी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण अर्धा कप मैदा घेतलेला आहे. म्हणजे गव्हाचं पीठ आणि मैदा आपण सेम प्रमाणामध्ये घेतलेला आहे. तर करंजीला छान खुसखुशीत बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये 2 मोठे चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे. चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे, त्यामुळे पारीला आपल्या छान चव येते. आपल्याला यामध्ये आता तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. तेल मी या ठिकाणी गरम करून घेतलेले 3 मोठे चमचे आपण यामध्ये तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे. तेलाचं जे मोहन आपण यामध्ये टाकून घेतलेले ते आपल्याला चोळून व्यवस्थित असं पिठाला लावून घ्यायचं आहे. तेलाच्या मोहनाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी तुपाचा देखील वापर करू शकता. आता आपल्याला या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकत या पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ एकदम पातळ करायचं नाहीये. पीठ जर पातळ झालं तर आपली करंजी खुसखुशीत होणार नाही. त्याकरिता आपल्याला पीठ एकदम पातळ न करता थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. पुरीला आपण ज्या पद्धतीने पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 घंट्यापर्यंत आपण हे पीठ झाकून ठेवू शकतो. जेवढं जास्त आपण हे पीठ छान मुरू दिलं तेवढ्या आपल्या करंज्या छान खुसखुशीत अशा तयार होतील. आपलं जे पीठ आहे ते मुरत आहे तोपर्यंत आपण करंजीसाठी लागणारं जे सारण आहे ते सारण तयार करून घेऊया.
आता या ठिकाणी आपण पंचखाद्याचा वापर करणार आहोत. नारळाची 1 वाटी आपण या ठिकाणी किसून घेतलेली आहे आणि वाटीने जर बघितलं तर आपण 1 वाटी आपण दाबून असा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. अर्धी वाटी आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे. तर आपण या ठिकाणी 2 खजूर बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत. खजूरच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी खारीक देखील वापरू शकता. 4 ते 5 मनुका देखील मी बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत. 4 ते 5 बदाम आपण या ठिकाणी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 4 ते 5 काजू आपण बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण खरबुजाचे जे बिया असतात ते देखील या ठिकाणी घेतलेले आहेत. 1 चमचा मी या ठिकाणी खसखस घेतलेली आहे. अर्धा चमचा आपण वेलची पावडर घेतलेली आहे. पाव चमचा आपण या ठिकाणी जायफळ देखील किसून घेतलेला आहे. ख पासून स्टार्ट होणाऱ्या पदार्थाचा यामध्ये वापर केला जातो. तर आपण या ठिकाणी खोबरं घेतलेलं आहे, खसखस घेतलेली आहे, त्याचबरोबर आपण या ठिकाणी खजूर घेतलेला आहे, खरबुजाचे जे बिया असतात ते देखील या ठिकाणी घेतलेले आहेत. तर पंचखाद्यामध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. आपण यामध्ये खडीसाखर घेतलेली नाहीये. गुळाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी खडीसाखरेचा देखील वापर करू शकता. आता आपल्याला सगळ्यात अगोदर खसखस भाजून घ्यायचे. कढईमध्ये तूप किंवा तेल न टाकता मी कोरडीच आपण या ठिकाणी खसखस भाजून घेऊया. तर खसखस मी या ठिकाणी छान भाजून घेतलेली आहे. खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. खसखस आपली लगेच भाजल्या जाते. भाजून घेतलेली जी खसखस आहे ती आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि सेम कढईमध्ये आता मी अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला बदामाचे काप, काजूचे तुकडे, मगजचे जी बी आहे, त्याचबरोबर मनुका आणि खजूर देखील आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. काजू बदाम छान क्रिस्पी झालेले आहेत, रंग बदललेला आहे. आता आपल्याला हे देखील काढून घ्यायचे आहेत. ज्या भांड्यामध्ये मी खसखस काढून घेतली आहे त्यामध्येच आपल्याला हे बदाम, काजू, मगजचे बी आणि मनुका काढून घ्यायचे आहेत. सुक्या खोबऱ्याचा जो किस आहे तो देखील आपल्याला कमी गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला जे खोबऱ्याचा किस आहे ते छान भाजला जातो. खोबऱ्याचा किस भाजताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी ठेवायची आहे. त्यामुळे खोबऱ्याचा किस व्यवस्थित असा भाजला जातो आणि खोबऱ्याच्या किसाला रंग देखील छान येतो. तर खोबऱ्याचा किस देखील मी कमी गॅसवरती छान असा भाजून घेतलेला आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे खोबऱ्याचा किस देखील काढून घ्यायचा आहे. सर्व साहित्य मी या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत. मिश्रण आपल्याला हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकून घेत आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर देखील टाकून घ्यायची आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये गुळाचे अजिबात खडे नाहीयेत. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही किसणीने हा गुळ किसून घेऊ शकता किंवा तुम्ही मिक्सरला देखील हा गुळ बारीक करून घेऊ शकता. आता आपण हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे. एकदम खमंग आणि चविष्ट रुचकर असं आपलं हे करंजीचं सारण तयार झालेलं आहे. हे सारण 15 ते 20 दिवस खराब न होता छान असं टिकतं. तर आपले जे सारण आहे ते एकदम छान असं तयार झालेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी लगेचच करंज्या तयार करायला घ्यायच्या आहेत. आपले जे पीठ आहे ते देखील आता छान मुरलेलं आहे. पीठ आपल्याला परत एकदा हाताने छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पिठाचे आपण या ठिकाणी 2 भाग केलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला एक पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आपली जी करंजी ती छान खस्ता कुरकुरीत होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. या ठिकाणी मी पातळ आणि मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे. आता या पोळीला आपल्याला अर्धा चमचा तूप लावून घ्यायचा आहे. आपल्याला साठा तयार न करता फक्त तुपाचा वापर करायचा आहे. तर वेगळा साठा तयार करण्याची अजिबात गरज नाहीये. फक्त अर्धा चमचा तूप मी या ठिकाणी या पोळीला लावून घेतलेला आहे. ही स्टेप पाहिजे नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. आता पोळीचा एक कोपरा आपल्याला या ठिकाणी दुमडून घ्यायचा आहे. आता आपण दुसरा भाग देखील पोळीचा दुमडून घेतलेला आहे. आता आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा रोल तयार करून घेतलेला आहे. तयार करून घेतलेला जो रोल आहे तो आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा रोल तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे. आपल्याला करंजी किती मोठी तयार करायची आहे त्यानुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकता. वरची आणि खालची जी बाजू आहे ती प्लेन आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा रोल लाटून घ्यायचा आहे. आपल्याला लेयर्सची करंजी तयार करायची नाहीये. फक्त आपली जी करंजी आहे ती छान खस्ता आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने पोळीला तूप लावून घेतलेलं आहे. बाकीचे जे लाटे आहेत त्या देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. आता एक लाटी आपल्याला या ठिकाणी लाटण्यासाठी घ्यायची आहे. पुरीपेक्षा थोडीशी मोठी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ किंवा जास्त जाड न ठेवता मीडियम साईजची आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला याला गोल आकार देण्याची अजिबात गरज नाहीये. तर एका डब्याचं मी झाकण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण याला कट करून गोल आकार देऊन घेतलेला आहे. तर एकदम गोल लाटी न लाटता अशा पद्धतीने डब्याच्या झाकणाने याला गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता या पुरीच्या कडेला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं जे सारण आहे ते आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर 1 ते 1.5 चमचा आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे. पुरीच्या कडेने आपण पाणी लावून घेतलेलं आहे. कडेवरती अजिबात आपल्याला सारण येऊ द्यायचं नाही. काठा आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे दाबून बंद करून घ्यायचे आहेत. करंजीच्या कडेवरती जर सारण आलं
तर आपली जी करंजी आहे ती तेलामध्ये फुटू शकते. व्यवस्थित असं आपण याच्या कडा बंद करून घेतलेल्या आहेत आणि आपण एकदम सुरेख आणि मस्त अशी आपली ही करंजी आपण तयार करून घेतलेली आहे. आता बाकीच्या करंज्या ज्या आहेत त्या देखील आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेऊया. आणखीन एक लाटी आपण या ठिकाणी लाटून घेतलेली आहे. त्याच्या कडेला देखील आपण पाणी लावून घेतलेलं आहे. यामध्ये देखील आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. पुरीचे दोन्ही भाग आपल्याला अशा पद्धतीने उचलून घ्यायचे आहेत आणि हे बंद करून घ्यायचे आहेत. त्यामुळे पुरीच्या काठ्यावरती सारण अजिबात येणार नाही. आपण सहजच ही करंजी व्यवस्थित अशी बंद करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण दुसरी करंजी देखील या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. डब्याच्या झाकणाने आपल्याला परत याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे. आपण याला प्रेस करत मस्त असा करंजीचा आकार देऊन घेतलेला आहे. ज्यांना करंज्या करणं खूपच अवघड वाटतं त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे करंज्या तयार करण्याची. तर अशा पद्धतीने करंज्या तयार केल्यामुळे सर्व करंज्या आपल्या एकसारख्या आकारामध्ये तयार होतील आणि या करंजीला आकार देखील एकदम छान असा येईल. तर बघू शकता तुम्ही एकदम सुरेख आणि मस्त अशी आपली ही करंजी आपण तयार करून घेतलेली आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सर्व करंज्या तयार करून घ्यायच्या आहेत. करंज्या तळण्यासाठी आपण कमी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. झाऱ्यावर करंज्या ठेवून मी तेलामध्ये सोडून घेणार आहे. त्यामुळे हातावरती तेल उडण्याची अजिबात भीती राहणार नाही. तर तेलामध्ये मी 4 ते 5 करंज्या सोडून घेतलेल्या आहेत आणि मस्त कमी गॅसवरती अलटी-पलटी करत आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला मी गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी ठेवली होती. करंजी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. करंजी आपली लगेच तळल्या जाते. तर बघू शकता तुम्ही अलटी-पलटी करत रंग बदलेपर्यंत करंजी आपण छान मस्त अशी तळून घेतलेली आहे. एकदम खस्ता कुरकुरीत मस्त अशी आपली ही करंजी तयार झालेली आहे. आता आपल्याला या करंज्या काढून घ्यायच्या आहेत. करंज्या काढल्यानंतर आपल्याला एका झाऱ्यावरती टाकून घ्यायच्या आहेत किंवा एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत. त्यामुळे यामध्ये काही एक्स्ट्रा तेल गेलं असेल ते देखील निथळून जाईल. आता आपण बाकीच्या ज्या करंज्या आहेत त्या देखील सेम याच पद्धतीने तळून घेऊया. परत मी कढईमध्ये 4 करंज्या सोडून घेतलेल्या आहेत. या देखील करंज्या आपल्याला छान रंग बदलेपर्यंत अलटी-पलटी करत तळून घ्यायच्या आहेत. गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी आहे. सुरुवातीला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी ठेवायची आहे. त्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तर करंजीचा रंग बघू शकता एकदम सुरेख रंग आलेला आहे. दिसण्यावरूनच लक्षात येत असेल की करंजी आपली एकदम छान खस्ता आणि कुरकुरीत देखील झालेली आहे. आतील जे सारण आहे त्याला तर एकदम छान चव असणारच, कारण आपण यामध्ये पंचखाद्याचा वापर केलेला आहे. गौरी गणपतीसाठी तुम्ही अशा पद्धतीने पंचखाद्याच्या या करंज्या तयार करू शकता. तर मस्त अशा आपल्या या करंज्या तयार झाल्या आहेत. एक करंजी मी या ठिकाणी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे. आतील सारण बघू शकता. मस्त आपण यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे. करंजीच्या वरचं जे आवरण आहे ते देखील तुम्ही बघू शकता. एकदम खस्ता कुरकुरीत आहे. तर मस्त अशा आपल्या या करंज्या तयार झालेल्या आहेत. तर आज आपल्याला बनवायच्या आहेत गव्हाच्या पिठाचे खूप सारे लेयर्स पडलेले, त्याचबरोबर बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत असे शंकरपाळे. दरवेळेस मैद्याचे शंकरपाळे बनवण्यापेक्षा एकदा तुम्ही गव्हाच्या पिठाचे हे शंकरपाळे तयार करून बघा. चवीला तर अप्रतिम लागतातच. लेयर देखील खूप सारे पडलेले आहेत. आजचे शंकरपाळे बनवण्यासाठी आपण कपाचं प्रमाण त्याचबरोबर वजनी प्रमाण देखील या ठिकाणी आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी मी गव्हाचं पीठ मोजण्यासाठी कपाचा वापर करत आहे. तुम्ही या ठिकाणी एखादी वाटी सेट करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही एखादी कटोरी देखील घेऊ शकता. वजनी प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी 500 ग्राम म्हणजेच अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. घरामध्ये आपण रोज चपाती बनवण्यासाठी जे गव्हाचं पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. 1 कप आपण या ठिकाणी साखर घेतलेली आहे. 1 कप साखर म्हणजेच आपण 250 ग्राम साखर घेतलेली आहे. शंकरपाळ्याचं जे पीठ आहे ते मळण्यासाठी मी या ठिकाणी दुधाचा वापर करणार आहे. दुधाचा वापर केल्यामुळे आपले जे शंकरपाळे ते चवीला छान होतात, त्याचबरोबर शंकरपाळ्याला रंग देखील छान येतो. त्याकरिता मी या ठिकाणी दुधाचा वापर करणार आहे. तुम्हाला जर दूध वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा देखील वापर करू शकता. सेम प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी देखील वापरायचं आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला दुधामध्ये साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे. दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाहीये. दुधाला जर उकळी आली तर साखरेचा पाक बनू शकतो. त्याकरिता आपल्याला दुधाला उकळी न आणता फक्त आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. दूध आपलं छान गरम झालेलं आहे. यामध्ये टाकलेली जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपल्याला हे दूध गॅसवरून खाली उतरून ठेवायचं आहे. दूध आता आपलं गरमच आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप तूप टाकून घ्यायचं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये आपण 125 ग्राम या ठिकाणी तूप घेतलेलं आहे. आता हे तूप जे आहे ते आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे. दूध आपलं गरम आहे. या गरम दुधामध्येच आपल्याला हे तूप टाकून घ्यायचं आहे. दुधामध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. दूध आणि तूप मी या ठिकाणी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या मिश्रणाला हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे. हलकंसं मी या ठिकाणी दूध थंड करून घेतलेलं आहे. हाताला सोसेल एवढं गरम दूध आहे. गव्हाच्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे असल्यामुळे यामध्ये थोडासा मिठाचा वापर आपल्याला करायचा आहे. मीठ टाकल्यामुळे शंकरपाळ्याला खूप मस्त अशी चव येते.
तुम्हाला जर यामध्ये वेलची पावडर टाकायची असेल तर तुम्ही ती देखील टाकू शकता। आता आपल्याला हे जे दूध आहे ते दूध या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी अर्ध दूध टाकून घेतलेलं आहे आणि पीठ मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। बाकीचं राहिलेलं जे दूध आहे ते देखील आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। सर्व दूध मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे। 1 कप दूध, 1 कप साखर आणि अर्धा कप आपण या ठिकाणी तूप घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पीठ एकदम छान असं मळून घ्यायचं आहे। या पिठाचा आपण अशा पद्धतीने एक छान घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे। पीठ एकदम पातळ नाहीये किंवा एकदम घट्ट देखील नाहीये, सहजच आपण हे पीठ लाटू शकतो एवढं पातळ मी या ठिकाणी हे पीठ ठेवलेलं आहे। या पिठाला आपल्याला थोडंसं मुरण्यासाठी देखील ठेवायचं आहे आणि पीठ मुरण्यासाठी जेव्हा आपण ठेवतो त्यानंतर आपलं जे पीठ आहे ते थोडंसं घट्ट होतं। 20 मिनिट मी हे पीठ झाकून साईडला ठेवून देणार आहे। 20 मिनिट झालेले आहेत आणि आपले जे पीठ आहे ते छान मुरलेलं आहे। तर सुरुवातीला जेवढं पातळ होतं तेवढं पातळ आता नाहीये। पिठाला आपल्याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे। आता या पिठाचे आपल्याला 4 ते 5 गोळे तयार करून घ्यायचे। मीडियम साईजचे 6 गोळे या ठिकाणी तयार झालेले आहेत। एक पिठाचा गोळा आपल्याला लाटण्यासाठी घ्यायचा आहे आणि बाकीचे जे गोळे आहेत ते आपल्याला झाकून साईडला ठेवून द्यायचे आहेत। एक पिठाचा गोळा मी या ठिकाणी लाटण्यासाठी घेतलेला आहे। पीठ आपलं अजिबात चिटकत नाहीये, त्यामुळे आपल्याला तुपाची किंवा तेलाची किंवा पिठाची अजिबात गरज नाही। आपण सहजच ही पोळी लाटू शकतो। या पिठाची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी याची एक पोळी लाटून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही एवढी जाड आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे। तर आपल्या शंकरपाळ्याला खूप साऱ्या लेयर्स पडाव्यात यासाठी आपल्याला या पिठाला आपल्याला फोल्ड करून याची एक घडी तयार करून घ्यायची आहे। या पोळीची मी एक बाजू अशा पद्धतीने दुमडून घेतलेली आहे। आता दुसरी बाजू देखील आपल्याला पहिल्या बाजूवरती ठेवून घ्यायची आहे। परत आपल्याला याची घडी तयार करून घ्यायची आहे। रुमालाची घडी आपण जशी तयार करतो तशीच आपल्याला याची घडी तयार करून घ्यायची आहे। पीठ अशा पद्धतीने दुमडून मी एक याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हे पीठ चौकोनी आकारामध्ये तयार झालेलं आहे। आता आपण जसं पीठ आहे तसंच हे लाटून घेऊया। तुम्हाला जर चौकोनी आकारामध्ये लाटण्यासाठी अवघड वाटत असेल तर तुम्ही गोल पोळी तयार केली तरी देखील हरकत नाही, पण मी जसं पीठ आहे तसंच हे लाटून घेणार आहे। शंकरपाळे आपल्याला जाड आकाराचे तयार करायचे आहेत, त्यासाठी आपण जाड पोळी लाटून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही एवढ्या जाडीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। या पोळीचा जो आकार आहे तो कुठे कमी कुठे जास्त झालेला आहे। एकदम चौकोनी अशी पोळी आपली तयार झालेली नाहीये, त्यासाठी आपल्याला याच्या ज्या साईड आहेत त्या थोड्याशा कट करून घ्यायच्या आहेत आणि या पोळीला आपल्याला छान चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे। चौकोनी आकारामध्ये पोळी कट केल्यामुळे आपल्याला शंकरपाळी कट करण्यासाठी सोपं जातं आणि सर्व शंकरपाळे आपले छान एकाच आकारामध्ये तयार होतील। तर याच्या ज्या कडा आहेत त्या मी थोड्या थोड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला याचे शंकरपाळी कट करून घ्यायचे आहेत। आडव्या आणि उभ्या लाईन टाकून मी चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी तयार करून घेत आहे। तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डायमंड शेपमध्ये कट करू शकता, यापेक्षा लहान करू शकता, यापेक्षा मोठे देखील करू शकता। छोट्या छोट्या आकाराचे आपण हे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे शंकरपाळे मोकळे करून घ्यायचे आहेत। गव्हाच्या पिठाचे जरी शंकरपाळे आपण तयार केले तरी देखील एकमेकांना अजिबात चिटकत नाहीत। सर्व शंकरपाळे आपण मोकळे करून घेतलेले आहेत। आता आपण या ठिकाणी एका ताटामध्ये हे शंकरपाळे काढून घेऊया। सर्व शंकरपाळे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। एकमेकांना एकही शंकरपाळा अजिबात चिटकलेला नाहीये। शंकरपाळे तळण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला तेल एकदम छान गरम करून घ्यायचं आहे। आता तेल कमी गॅसवरतीच मी छान गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण शंकरपाळे सोडून घेऊया। आता हाताने शंकरपाळे टाकताना बऱ्याच वेळेस तेल उडण्याची भीती वाटते, झाऱ्याने आपल्याला हे शंकरपाळे कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत। तेलामध्ये व्यवस्थित मोकळे तळतील एवढे शंकरपाळे मी कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत। आता सुरुवातीला आपण शंकरपाळे टाकल्या टाकल्या कढईमध्ये अजिबात चमच्याने किंवा झाऱ्याने याला टच करायचं नाहीये। सुरुवातीचे अर्धा ते 1 सेकंद आपल्याला असंच तेलामध्ये तळू द्यायचं आहे। आता अर्धा ते 1 सेकंद मी या शंकरपाळ्याला असंच तळू दिलेलं आहे। अर्धा ते 1 सेकंदानंतर आपल्याला शंकरपाळ्याची बाजू बदलून घ्यायची आहे। हलक्या हातानेच आपल्याला हे शंकरपाळे पलटी करून घ्यायचे आहेत। गॅसची जी फ्लेम आहे ते एकदम कमी आहे। एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। कमी गॅसवरती शंकरपाळे तळल्यामुळे शंकरपाळ्याला आपल्या खूप साऱ्या लेयर्स पडतात आणि त्याचबरोबर शंकरपाळे आपले एकदम छान खुसखुशीत आणि खस्ता देखील होतात। त्यासाठी आपल्याला कमी गॅसवरतीच हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरती शंकरपाळे तळल्यामुळे शंकरपाळ्याला एकसारखा आणि छान रंग येतो। गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो। आतपर्यंत शंकरपाळे व्यवस्थित असे तळल्या जावे यासाठी आपल्याला हे शंकरपाळे कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपले शंकरपाळे तळत आल्यानंतर थोडासा गॅस वाढवू शकता। नंतर आपल्याला मध्यम गॅसवरती हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। जेव्हा गॅस आपण मध्यम आचेवरती करतो त्यावेळी आपल्याला झाऱ्याने हे शंकरपाळे सतत हलवत राहायचे आहेत। छान एकसारखा असा आपल्या शंकरपाळ्याला रंग आलेला आहे। एकदम खुसखुशीत आणि खूप साऱ्या लेयर्स पडलेले आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहेत आणि रंग देखील एकदम छान आलेला आहे। आता आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत।
डार्क रंगावरती आपल्याला हे शंकरपाळे न तळता थोडेसे कमी तळून घ्यायचे आहेत. शंकरपाळे काढल्यानंतर देखील आपले जे शंकरपाळे आहेत ते तळत राहतात. करण्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ते शंकरपाळे काढल्यानंतर देखील चालूच राहते. एका झाऱ्यावरती मी शंकरपाळे काढून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे आपण यामधील तेल निथळून घेतलेले आहे. दुसरी बॅच तळताना आता गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा. तेल आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये शंकरपाळे सोडून घ्यायचे आहेत. आता तेल थोडंसं थंड झालेलं आहे. यामध्ये मी शंकरपाळे सोडून घेतलेले आहेत. दुसरे देखील शंकरपाळे मी छान एकसारख्या रंगामध्ये तळून घेतलेले आहेत. दुसऱ्या शंकरपाळ्याला देखील खूप साऱ्या लेयर्स पडलेले आहेत. रंग देखील एकदम छान आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत. बाकीचे राहिलेले जे शंकरपाळे आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे. सर्व शंकरपाळे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत. एक ना एक शंकरपाळ्याला छान अशा लेयर्स पडलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला मी एक शंकरपाळे या ठिकाणी तोडून देखील दाखवत आहे. बघू शकता तुम्ही बिस्किटाप्रमाणेच एकदम खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहेत.